इडली किंवा डोस्यासोबत खाल्ला जाणारा पोळी मसाला किंवा गन पावडर, त्यासाठी 12 ते 15 लाल सुक्या मिरच्या व्यवस्थित भाजून घेतल्या आहे. त्याच पॅनमध्ये 1 चमचा तेल टाकून पाववाटी चना डाळ, पाववाटी उडीद डाळ, त्यामध्येच कढीपत्त्याची 10 ते 12 पाने, 1 चमचा मेथी, 2 चमचे धने घेतले आहे, अर्धा चमचा काळी मिरी. सर्व साहित्य व्यवस्थित भाजल्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा हिंग आणि अर्धा चमचा हळद घातली आणि चवीनुसार मीठ. सर्व साहित्य व्यवस्थित भाजल्यानंतर थंड करण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून ठेवले. आता हे मिक्सरमध्ये घालून बारीक पावडर करून घ्यायची. इडली आणि डोस्याची चव वाढवणारा पोळी मसाला किंवा गन पावडर इथे तयार झाली आहे.